नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा खूप महत्त्वाचा होता. व्यापार संरक्षणाच्या दृष्टीने या दौऱ्याचं विशेष महत्त्व आहेच. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे अमेरिकी उद्योगांच्या संरक्षणासाठी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांना फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांचा हा अमेरिकी दौरा खास आहे. गुरुवारी ओव्हल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यावेळी व्यापार संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे करार झाले. मोदींच्या या अमेरिका दौऱ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प एक मोठी गोष्ट भारताला द्यायला तयार झालेत. अमेरिकेचं हे महाशस्त्र भारताला मिळालं तर चीन पाकिस्तानवर मोठी जरब बसेल. पण मोदींच्या या दौऱ्यात अमेरिकेने भारताला F-35 देण्याची तयारी दाखवली आहे. F-35 हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात घातक फायटर विमान आहे. F-35 हे 5व्या पिढीत स्टेल्थ फायटर विमान आहे. रडारला सुद्धा हे विमान सापडत नाही. अत्यंत अचूक वार करण्याची या लढाऊ विमानाची क्षमता आहे. देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरी झाली आहे. डॉक्टरांनी मला 6 आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळे आणखी 2 आठवड्यात माझ्या दैनंदिन कामाला सुरुवात करणार आहे. लवकरच सार्वजनिक जीवनात परत येईन अशी माहिती आज पत्रकारांशी बोलताना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. शुक्रवारी बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की मागील महिन्यातला काळ खूप कठीण होता. मला माझ्या मतदारसंघातील जनतेची खूप आठवण येत होती. मला बऱ्याच जणांचे फोन आले, तब्येतीची विचारपूस केली आणि माझ्या जनतेच्या आशीर्वादामुळे मी लवकर बरी झाली आहे. मी गेल्या 25 वर्षांपासून समाजसेवेमध्ये कार्यरत आहे. लोकांसोबतच माझे दैनंदिन जीवन सुरू आहे. सध्या माझे काम दूरध्वनीच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे. जनतेच्या आणि देवाच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे बरी झाली आहे, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. अशोकनगर येथील ESI रुग्णालयाचे यमुनापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश 29 जानेवारी रोजी देण्यात आला होता. मात्र आता हा आदेश तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलाय. कामगार मंत्र्यांच्या सचिवांनी पुढील आदेश येईपर्यंत रुग्णालय सध्याच्या ठिकाणी सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 5 दिवसात रुग्णालय स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र 12 दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. हे रुग्णालय सुमारे 3.5 लाख लाभार्थी आणि 10 लाख विमाधारकांना आरोग्य सेवा पुरवते. यामध्ये प्रयोगशाळा आणि स्कॅनिंग यासारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. 6 फेब्रुवारी रोजी आमदार आसिफ सेठ यांनी कामगार मंत्री संतोष लाड यांना पत्र सादर करून नवीन पर्याय मिळेपर्यंत स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर प्रक्रिया स्थगित केली आहे. यमुनापूरला स्थलांतर करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर सध्याच्या रुग्णालयाच्या आवारातच पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर स्थलांतराची प्रक्रिया थांबवण्यात आली असून रुग्णांना अजूनही जीर्ण अवस्थेतील अशोकनगर इमारतीतच उपचार घ्यावे लागणार आहेत. नागरिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी यांनी आता शहरातील स्मशानभूमी व्यवस्थेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांनी आज शुक्रवारी सकाळी अनगोळ स्मशानभूमीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी गुंजटकर व पाटील यांनी अनगोळ स्मशानात रजिस्टर नोंदणी होत नाही, येथे वॉचमन नाही, महिलांसाठी टॉयलेटची सोय नाही, अंत्यसंस्काराच्या शेडवरील पत्रे खराब झाले आहेत, स्मशानभूमीची स्वच्छता राखली जात नाही वगैरे तक्रारी मांडून त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती मनपा आयुक्तांनी दिली. त्याची गांभीर्याने दखल घेऊन आयुक्त शुभा बी उपस्थित अधिकाऱ्यांना स्मशानभूमी तात्काळ आजपासून दिवस रात्र वॉचमनची नियुक्ती करण्याचा आदेश दिला. महापालिका आयुक्त शुभा बी यांनी स्मशानभूमीची संपूर्ण पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी हनुमंत कलादगी, मुत्तेन्नावर, स्वच्छता निरीक्षक प्रवीण कुमार, अनिल बोरगावी, महसूल अधिकारी गुंडपनावर आदींसह माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील व इतर उपस्थित होते. बेळगाव बाजारात परराज्यातून कमी दरात गाजर खरेदी केली जात असल्यानं त्याचा फटका स्थानिक गाजर उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. चांगल्या प्रतीचे उत्पादन घेऊन देखील परराज्यातून केल्या जाणाऱ्या हलक्या दर्जाच्या मालासोबत कमी दरात शेतकऱ्यांना आपला माल मार्केटमध्ये विकावा लागत आहे.
बेळगावमधील भाजी खरेदी करणारे मुख्य केंद्र असलेले जय किसान भाजी मार्केट येथील व्यापारी स्थानिकांना वगळून बाहेरून गाजर खरेदी करत असल्यानं शेतकरी संतप्त झाले असून नुकताच झाड शहापूर व परिसरातील गाजर उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली। यामध्ये दिनांक 15 फेब्रुवारी रोजी जय किसान भाजी मार्केट येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। व्यापाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे। शुक्रवार दिनांक 14 रोजी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पणजी तिलारी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली व कामाचा आढावा घेतला। गेल्या महिन्यात या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराकडून व प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते। या रस्त्यावरील प्रवास नागरिकांसाठी जीवघेणा ठरू शकतो याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना तत्काळ देऊन त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली। यानंतर प्रशासनाकडून तत्काळ योग्य ती पावले उचलली गेली आहेत आणि या रस्त्याचं काम वेगानं सुरू झालं आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना पाहायला मिळालं। त्यामुळे पुन्हा एकदा शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय आणि तितकाच आमदार म्हणून या भागात चर्चा होताना पाहायला मिळत आहे। बेळगाव शहर आणि उपनगर परिसरातील प्राचीन आणि जागृत मानल्या जाणाऱ्या शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात आज विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते। गडहिंग्लज येथील श्री काळभैरवनाथांचा वार्षिक उत्सव आज साजरा केला जात आहे। या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने शहापुरातील काळभैरवनाथ मंदिरात आज शुक्रवारी सकाळी अभिषेक, महापूजा, महाआरती आदी कार्यक्रम संपन्न झाले। मंदिराचे मुख्य पुजारी श्री निवासनाथ राऊळ तसेच महांतेश राऊळ यांच्या अधिपत्याखाली सर्व विधी भक्तिमय वातावरणात पार पडले। त्याचबरोबर प्रसाद वाटपाचा कार्यक्रमही संपन्न झाला। आजच्या विशेष पूजानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात फळा फुलांची सुंदर आरास मंदिरात करण्यात आली होती। दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। बेळगाव जिल्ह्यातील कल्लोळी शहरातील लष्करी जवान प्रवीण सुभाष खानगौडर वय 24 यांचं बुधवारी रात्री चेन्नई येथे भारतीय नौदलात कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन झाले। आज शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव बेळगावात दाखल झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबून भारत माता की जय अशा घोषणा देऊन त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला। कल्लोळी शहरातील पंचायतच्या प्रांगणाजवळील शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। जवान प्रवीण सुभाष खानगौडर हे भारतीय नौदलात कर्तव्यासाठी निवड झालेल्या प्रवीणने केरळमधील कोची येथे 1 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं। त्यानंतर त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांवर 3 वर्षे आणि चेन्नईमध्ये 1 वर्ष सेवा बजावली होती। सध्या 5 वर्षांपासून भारतीय नौदलात ते सेवा बजावत होते। मात्र बुधवारी सेवा बजावत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। बेळगाव येळ्ळूर मार्गावर बस फेऱ्या कमी असल्यानं प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे। यात्रा, जत्रा, लग्नसराई आणि परीक्षाही तोंडावर आल्यानं प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। मात्र या मार्गावर बस फेऱ्या कमी असल्यानं प्रवाशांचे हाल होऊ लागलेत। यासाठी बेळगाव येळ्ळूर मार्गावर तातडीने बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशांनी केली आहे। येळ्ळूर येथून दररोज नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। त्याबरोबर शालेय विद्यार्थीही अधिक प्रमाणात आहेत। मात्र त्या तुलनेत बसेसची संख्या मात्र कमी असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। शिवाय प्रवाशांना बसेसाठी ताटकळत थांबावं लागतं। विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या वेळी चेंगराचेंगरी होत असते। दरम्यान प्रवाशांना बसच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करावा लागतो। त्यामुळे येळ्ळूर गावाला बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। वाघवडे किणे परिसरात शेतकऱ्यांना दिवसा 3 फेज विद्युत पुरवठा देण्यात येत नाही। पहाटे व रात्रीच्या वेळी हा पुरवठा दिला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री व पहाटे शेतातील पिकांना पाणी द्यावं लागत आहे। अंधारात आम्ही पिकांना पाणी द्यायचं कसं असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। बळीराजाच्या आरोग्याचा विचार हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी करायला हवा। त्यामुळे आता बळीराजाच्या जीवाशी खेळू नका असं म्हणण्याची वेळ आली आहे। या भागातील शेतकऱ्यांना दिवसा 3 फेज विद्युत पुरवठा द्या यासाठी अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली आहेत। ही मागणी शेतकऱ्यांची कायम असून पुन्हा गुरुवारी सकाळी हेस्कॉमच्या मुख्य अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने श्री शिवशस्त्र गाथा या माध्यमातून आयोजित केलेल्या भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उपक्रमात विविध कार्यक्रमांनी शिवचरित्रातील पैलू उलगडले जात आहेत।
मराठा आरमार व शिवकालीन प्रसंगांवर आधारित रांगोळी प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर शिवकालीन प्रसंगांचं सादरीकरण तसेच मर्दानी खेळांचं सादरीकरण देखील करण्यात आले. खादरवाडी येथील मराठा मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मलखांब सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कोरेगल्ली शहापूर येथील रहिवासी व बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचा क्रीडापटू योगेश भाऊराव पाटील याने भारतीय सेना दलाच्या संघासमवेत ब्रह्मपुत्रा नदीमधील 1043 किलोमीटर इतक्या दीर्घ अंतराच्या अत्यंत धाडसी रिव्हर राफ्टिंगचा विक्रम प्रस्थापित केलाय. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स नासमास यांच्या वतीने अलीकडेच ब्रह्मपुत्रा नदीमध्ये लांब पल्ल्याची रिव्हर राफ्टिंग मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये बेळगावच्या योगेश पाटील याचा सहभाग असलेल्या भारतीय सेना दलाच्या संघाने भाग घेतला होता. ब्रह्मपुत्रेमध्ये गेल्या 14 जानेवारीपासून 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत इतिहासात पहिल्यांदाच गेलिंग इंडो चायना बॉर्डर ते फिनिश हॅटसिंगमारी इंडो बांगलादेश बॉर्डर हा 1043 किलोमीटर इतक्या दीर्घ अंतराचा रोमांचकारक धाडसी प्रवास यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. सदर मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय सेना दलाच्या 12 जणांच्या संघामध्ये सेना दलातील 8 आणि 4 सामान्य नागरिकांचा समावेश होता. सदर यशाबद्दल योगेश भाऊराव पाटील याच्यासह भारतीय सेना दलाच्या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट आज 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता लागली होती. दरम्यान प्रेक्षकांनी छावा या चित्रपटाला पसंती दिली आहे. विकी कौशलच्या अभिनयाचे नेटकर यांनी पसंती दर्शवली आहे. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 17 कोटींची कमाई केली होती. माजी आमदार आणि AICCच्या सचिव अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मनतुर्गा शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी जिल्हा पंचायतीकडून निधी मंजूर झाला होता. मात्र भाजपच्या नेत्यांना फुकटचे श्रेय लाटण्याची सवय आहे. त्याचप्रमाणे मनतुर्गा शाळेसाठी मंजूर झालेले अनुदान आमदारांच्या प्रयत्नातून झाल्याचे भाजपचे सेक्रेटरी गजानन पाटील यांनी जाहीर करून फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. शासन दरबारी सदस्यांचा पाठपुरावा करून समस्या सोडवण्यासाठी किंवा विकासासाठी निधी मंजूर करून आणावा आणि त्याची जाहिरातबाजी करावी असा सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट ईश्वर घाडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. तालुक्यातील कारलगा येथे उसाला लागलेल्या आगीच्या भडक्यात तुकाराम रवळू पाटील वय 75 या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4:30च्या दरम्यान घडली आहे. घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.